नमस्कार, आपण पाहताय प्रगती टाइम्स न्यूज। बेंदूर शेतकऱ्यांच्या कष्टाचा, बैलांप्रती कृतज्ञतेचा आणि ग्रामीण संस्कृतीचा सण। पण वाई तालुक्यात यंदा हा सण बैलांचा कमी आणि डॉल्बीचा जास्त ठरला का? परंपरा हरली आणि धिंगाणा जिंकला का? पहा हा विशेष रिपोर्ट। वाई शहरासह तालुक्यात बेंदूर सण उत्साहात साजरा झाला। शेतकऱ्यांनी आपल्या सर्जराजाला अंघोळ घालून रंगीबेरंगी सजावट करून पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं। ढोल ताशांच्या गजरात बैलांच्या मिरवणुका निघाल्या, पण हे चित्र फार काळ टिकलं नाही। काही ठिकाणी अवघे 2 ते 5 बैल, पण डॉल्बीचा आवाज मात्र कानठळ्या बसवणारा। डॉल्बीवर चढून बेभान नाचणारे तरुण, काही जण मध्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालताना दिसले। बैल सैरभैर झाले, मालकांची त्यांना आवरण्याची धावपळ सुरू होती। बेंदूर सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ध्वनी प्रदूषण आणि कायदा सुव्यवस्थेबाबत सूचना दिल्या होत्या, मात्र अनेक ठिकाणी त्या धाब्यावर बसवल्याचं चित्र दिसलं। मोठ्या आवाजावर आणि मद्यधुंद प्रकारांवर प्रभावी कारवाई न झाल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। याच मिरवणुकीत आकर्षक सजावटीतील पेढा या रेड्यानं मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। त्याच्यासोबत सेल्फी आणि छायाचित्रांसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। बेंदूर हा केवळ उत्सव नाही, तो शेतकऱ्यांच्या संस्कृतीचा, बैलांप्रती कृतज्ञतेचा आणि परंपरेचा सण आहे। पण हा सण डॉल्बी, मद्यधुंद नृत्य आणि धांगडधिंग्याच्या विळख्यात अडकत चाललाय का? प्रश्न एकच, खरंच हा बेंदूर सण बैलांचा, तळीरामांचा की डॉल्बीचा? प्रगती टाइम्स न्यूजसाठी प्रवीण गाडे, वाई, सातारा।